हाय हॅलो एव्हरीवन, गुड इव्हनिंग फ्रेंड्स. तर आता संध्याकाळ झाली आहे, संध्याकाळचे वाजल्या 6 आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. तर आज मी संध्याकाळपासून व्लॉगला स्टार्ट केलं कारण सकाळी काही शूट नाही केलेलं. तर म्हटलं आता सकाळी तर काय शूट नाही केलं तर संध्याकाळचं रुटीन आज तुमच्यासोबत शेअर करते. तर इथे संध्याकाळचे वाजले आहेत जवळजवळ 5:45. त्यासोबत दुपारची सगळी कामं झाली, आता संध्याकाळच्या कामाला स्टार्ट करते. आणि माझी केस तर आता काही नाही. आज तर सोमवार आहे आणि श्रावण सोमवार आहे दुसरा. तर आज तर उपवास होता, तर दिवसभर असे काही खूप काही कामं होते नाही आणि सगळे मी सकाळी आवरून घेतले होते. त्यासोबत रुजूल झोपलेला आहे, पण आता मला थोडं थोडं आवाज येता, मला वाटतं उठला तो. तर चला तुम्हाला मी दाखवते. रुजूल, हे रुजूल, कोकडी बाबा, उठतो का तू? उठतो का बेटा? कोण उठतो? कोकडी. मग इथे संध्याकाळ झाली होती, म्हणजे 5-5:30 हो झाले असेल. तर ना रुजूल उठलाच होता, तुम्ही पाहिलंच. तर आता तो झोपून उठला तर त्याला खायला लागतंय. मग त्याच्यामुळं आता म्हटलं त्याच्या चिडायच्या आधी पटकन मी इथे बनवून घेते, कारण बऱ्याच वेळचा झोपते तर मग त्याला भूक लागलेली असते. तर त्याच्यासाठी इथे आधी मी बनवून घेते आणि मग त्याला घेते. कारण मी इकडे बनवतच होते तर त्याच्या तिकडनं आवाज येतच होता. मग त्याला झोपून उठल्यावर घेतलं नाही ना की तो चिडचिड करतो. त्याच्यामुळे म्हटलं गॅसवर हे ठेवून देते आणि त्याला घेते. तर आता हे गॅसवर ठेवून देते, बनते तोपर्यंत मग मी त्याला पकडून घेते आणि मग बनलं की त्याला खायला देते आधी. तर या प्रकारे पटापट करावं लागते ना, तर मग त्याची चिडचिड झाली की मग तो काही ऐकत नाही. तर तिकडे मी गॅस सुरू करून दिला आणि इकडे आली त्याच्याकडे. तर तो इथे बघू शकता ब्लँकेटसुद्धा तो इकडे तिकडे करत नाही, चुपचाप त्याच्यातनंच बघत असतो. तर मी त्याला आवाज देत होते, म्हटलं चल ये, कारण त्याला हात लावला ना तर तो घे म्हणत होता. त्याच्यामुळे मग मी त्याला घेतलं आणि आता तिकडे मग ते बनवून झालं की त्याला चारून देते. तर त्याला मी संध्याकाळचं खूप लेट नाही देत. आधी तर मी 2च टाईम देत होते, पण आता त्याला 3 टाईम देत आहे. तर संध्याकाळी कसं 6-6:30पर्यंत त्याचं मी फूड त्याला देऊन टाकते. जास्ती लेट केलं ना तर मग तिकडे सगळंच लेट होते. त्याच्यामुळे त्याला दिलं की त्याला पण डायजेस्ट व्हायला बरं पडते आणि त्याची भुकेची वेळच राहते ती, कारण तो झोपून उठते तर मग छान पोट भरून खाते पण. त्याच्यामुळे तर मग इथे बघू शकता आता गॅस सुरूच आहे आणि त्याला जे बनवायला ठेवलं होतं ते मी इथे देऊन देत आहे. तर तो मस्त इकडे तिकडे बघत आहे, बघू शकता तुम्ही. आणि त्याची अधेमध्ये जर कॅमेराकडे लक्ष गेली की त्याला आता माहीत झालं आहे स्टँडवर मोबाईल जर लावलेला आहे तर त्याच्यामध्ये ना काहीतरी चालू असते. तर तो बरोबर तिकडे बघतो. आणि असं समोरून जर त्याला फोन दाखवला तर नाही बघत, पण ते स्टँडला लावलं की तो बरोबर बघते. तर इथे आता थोडंसं त्याला पॅम्पर करते, कारण झोपून उठलं की त्याला थोडंसं लाड येते, करावंच लागते. आणि त्याच्यानंतर मग तो फ्रेश वगैरे होते. तर चला मग आता याचं हे बनून झालं की याला चारून देते आणि मग आपले पुढच्या कामाला लागते. कारण मला आता हा उठला तर संध्याकाळचं पण जे काही आहे ते आवरून घ्यावं लागेल लगेच, जोपर्यंत शांत असतो. तर इथे आता त्याचं खाऊन वगैरे झालं होतं आणि आज ना थोडं जास्तीच बनलं होतं माझ्या हाताने, जेवढं मी रोज बनवते त्यापेक्षा. तर थोडंसं इथे उरलेलं आहे, तुम्हाला दिसत असेल प्लेटमध्ये. अगदी थोडंसं, ते त्याची चूक नाही आहे, त्याने जेवढं तो खातो तो बरोबर खाल्लं. पण जे मीच थोडंसं, ते काय झालं ना पातळ झालं होतं तर मी थोडंसं आणखी ॲड केलं, तर त्याच्यामुळे ते थोडं उरलं. मग इथे म्हटलं आता स्वयंपाकाची पण तयारी करून घेते, कारण त्याला इथे ठेवलं आहे तर तो खेळत आहे. आणि बाहेर तुम्हाला दिसत असेल हलका आता अंधार पडायला लागला. पूर्ण अंधारी नाही झाला, खूप वेळ नव्हती झाली, पण तो शांत होता तर म्हटलं मी बनवून घेते. कारण मला आज काही नाही, फक्त पुलाव करायचा होता. कारण ना बरेच दिवस झाले, 2-3 दिवसापासून म्हणत होते पुलाव कर, कारण आम्ही खूप दिवस झाले नाही खाल्लं. आणि त्या दिवशी मी भाज्या मागवल्या ना, त्यांना त्याच्यामध्ये वाटाण्याच्या शेंगा दिसल्या. तर मग यांच्या डोक्यात तेव्हापासून चालू होतं की पुलाव कर. आणि ही ना थोडीशी गोबी उरलेली होती, फ्रीजमध्ये राहून गेली एका डब्यामध्ये, माझे काही लक्षच नाही. तर म्हटलं चला वाटाण्याचे दाणे पण आहे फ्रेश आणि गोबी वगैरे टाकून पुलाव करते.
कारण ते फ्रोझन किती पण यूज केले तरी त्याची आणि याच्यात फरकच पडते. त्याच्यामुळे इथे आता सगळं कट करून घेते आधी पटकन. आणि जसा वेळ मिळाला मला तसा मी रात्रीचा स्वयंपाक करून घेते. लवकर आहे की वेळ आहे हे काय बघतच नाही मी. जेव्हा पण मला टाईम मिळाला तेव्हा बनवून घेते. कारण मग थोड्या वेळाने त्याचं जर हे झालं, कमीत कमी हे जे चॉपिंगवालं जे काम आहे ना ते तरी करून घेते मी. नाहीतर मग कसं होते, चॉपिंगच माझं जर नाही झालेलं असलं तर की मग मला खूप प्रॉब्लेम जाते. आणि मग त्याचं कसं झोपायची याची त्याची सगळी वेळ एकच होते. मग आता म्हटलं हे बनवून घेते, मग त्याला फ्रेश वगैरे करा आणि झोपवा, त्याच्यात मग वेळ जाते. त्याच्यामुळे आता इथे पटकन मी तुमच्यासोबत पुलावची रेसिपी शेअर करणार आहे. आणि मी कुकरमध्ये कशा पद्धतीने करते पटकन. आणि तसंही आजकाल तर मी कुकर जास्तीच यूज करत आहे असं मला वाटते, कारण होते पण लवकरच त्यामुळे. तर इथे मी कुकर ठेवून दिलं गॅसवर आणि त्यामध्ये तेल टाकून दिलेलं आहे. आता तेल गरम झालं की यामध्ये हिंग टाकते, जिरा आणि तेजपान टाकत आहे. मोठा होता म्हणून एकच टाकलं असं तोडून, त्याचे 2 करून घेतले. नाही तर मग ते मोठं टाकलं की इकडे तिकडे ते सगळं बरोबर मिक्स करता येत नाही. आणि हे इथे कांदा टाकून दिला असं. आता याला छान थोडं फ्राय करून घेते. आणि खूप जास्ती फ्राय नाही करत. कांद्याला थोडं परतलं की त्याचसोबत मग मी यामध्ये हे आलू, गोबी टाकून देते आणि कांद्यासोबतच त्याला पण छान फ्राय करून घेते. पण गोबी मी मटरच्याच भांड्यात कट केली होती आणि थोडे मटर पण आले. आता मटर मी नंतर टाकते. आतापासून टाकले की ते वेगळेच होऊन जातात, त्यांना शिजवायची काही गरज पडत नाही. म्हणून मग इथे आलू, कांदा आणि गोबी अशी एकसोबत मस्तपैकी फ्राय करून घेते तेलामध्ये. थोडंसं मीडियम टू हाय फ्लेमवर मस्त ती अशी लालसर होतपर्यंत. आणि मग त्याच्यानंतर त्यामध्ये आता ड्राय मसाले टाकणार आहे. हळद, तिखट, गरम मसाला, धने जिरे पावडर आणि चवीपुरतं मीठ, जे आपलं रोजच्या भाज्यांमध्ये पडतात. मी जास्ती काही खडे मसाले वगैरे यूज करत नाही, कारण खूप लोक पुलाव मसाले भात करतात त्याच्यामध्ये टाकतात, पण मी नाही टाकत. मी फक्त गरम मसाला जो पावडर येतो ना तो टाकते थोडासा, बस. बाकी काय नाही टाकत. आणि हे छान मिक्स करून घेतलं मसाले त्याच्यामध्ये. आणि मग वरून टमाटर टाकून दिलेलं आहे. कधी टमाटर टाकते कधी नाही टाकत, पण आज टाकायची इच्छा होती कारण ते पुलावमध्ये छान दिसते आणि वाटते छान. आणि मग आता त्याच्यानंतर मिक्स केलं आणि लगेच वाटाणे जे होते ते पण टाकून दिले. तर इथे आता रुजुलला ना मी पकडलेली आहे. आता तो काय करते बघा, स्टँडला कसा ते पा म्हटलं तुम्हाला, स्टँडला त्याने असा धक्का मारला की तो कॅमेराचं डायरेक्शनच चेंज झालं होतं. आणि कारण त्याला राहायचं नव्हतं तर मग त्याला एका हातात पकडून आता इथे भात फोडणी टाकून दिलं मी. आणि आता याला छान थोडंसं 2-4 मिनटं परतून घेते. आणि मग जे तांदूळ आहेत ते यामध्ये ॲड करते, कारण तांदूळ धुवून ठेवले होते मी. आणि त्याला आता तिकडे म्हटलं थोडं 2 मिनटं थांब, म्हणजे मला आता हे मिक्स वगैरे करू दे, कुकर बंद करू दे, मग झालं माझं काम किचनचं, मग तुलाच घेते. तर हे सगळं करेपर्यंत 7-7:30 वाजत आले होते आणि त्याची झोपेची पण वेळ होत होती. तर इथे आता मी राईस टाकून दिलं, त्याला थोडंसं मस्त मसाल्यासोबत तसं भाजल्यासारखं केलं. आणि आता वरून पाणी टाकून कोथिंबीर टाकून याचे 3 ते 4 शिट्ट्या काढून घेईन, त्यामध्ये मस्तपैकी पुलाव रेडी होऊन जाते. तर अशा प्रकारे ही रेसिपी होती सोपी. तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. आणि त्याचसोबत इथे आता ना कुकरच्या शिट्ट्या येतच आहे आणि बाहेर बघा अंधार व्हायचाच आहे. तर याला घेऊन म्हटलं आता थोडंसं किचन पण क्लीन करून घेते, जे काही आहे पाणी वगैरे इकडे तिकडे पडलेलं. आणि मग याला घेऊन बसते एकदा, तर मग काय इकडे येण्याचा काय प्रश्नच नाही. तर अशा प्रकारे आजचा छोटासा व्लॉग होता. तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आणि मी जसं बनत आहे व्लॉग तसं शेअर करत आहे. छोटं होता मोठं होता ते काय बघतच नाही आहे मी. पण जास्ती मोठा व्लॉग मी स्वतःच बनवत नाही, कारण मग त्याला ना एडिट करून टाकायला मलाच त्रास होते त्याच्यामुळे. तर तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. तर चला मग भेटू उद्याच्या अशाच एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, गुड नाईट.